स्मशानभूमीतील आखोरी पूजेचं साहित्य जमा करून अनिष्ट कार्यकर्त्यांनी केलं लोकप्रबोधन। दिंडोरी तालुक्यातील वलखेड या गावातील स्मशानभूमीत मागील 4-5 दिवसांपूर्वी कोणीतरी अज्ञात व्यक्तीनं मुदतीत दुश्मनाचा मृत्यू व्हावा यासाठी स्मशानभूमीत कणकेची बाहुली, लिंबू, टाचण्या, कुंकू, कवड्या, लाल धागा हे एका टोपलीत ठेवून मृतदेहाला ज्या ठिकाणी अग्निडाग देतात त्या ठिकाणी केल्याचं काही नागरिकांच्या लक्षात आलं। त्यामुळे गावकऱ्यांच्या मनात भीती पसरल्याचं जाणवलं। काही नागरिकांनी गावचे सरपंच विनायक शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या ही बाब लक्षात आणून दिली असता त्याबाबत न्यूज 15 मराठी चॅनलनं याची तात्काळ दखल घेऊन वृत्त प्रसिद्ध केलं होतं। ज्यानंतर महाराष्ट्रात अनिसचे राज्य प्रधान सचिव डॉक्टर ठकसेन गोराणे यांनी आज दिनांक 5 रोजी दुपारी पत्रकार संतोष विधाते यांच्याशी संपर्क करून वस्तुस्थिती जाणून घेतली। प्रत्यक्ष वलखेडला जाऊन सदर अघोरी पूजेची शहनिशा करून लोकप्रबोधन करण्याचंही अनिसच्या कार्यकर्त्यांनी निश्चित केलं। आम्ही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आहेत। माझ्यासोबत आमचे राज्याचे सरचिटणीस प्राचार्य डॉक्टर ठकसेन गोराणे, मी नाशिक जिल्ह्याचा बुवाबाजी संघर्ष जिल्हा कार्यवाह महेंद्र दातरंगे, सरपंच शिंदे साहेब, त्यांचे सर्व सहकारी आणि इथले काही ग्रामस्थ तरुण मुलं। मित्रांनो, मागच्या आठवड्यामध्ये जिथे अंत्यविधी केला जातो ही स्मशानभूमी आहे आणि जिथे अंत्यविधी केला जातो त्या अंत्यविधीच्या ठिकाणी ह्या पद्धतीने कोणीतरी जारण मारण आणि जादूटोना सदृश्य ह्या ज्या काही गोष्टी आहे, ही टोपली आहे, त्याच्यामध्ये काळं कापड आहे, कणकेची बाहुली आहे, त्याच्यानंतर कवड्या आहेत, मिरच्या आहेत, लिंब आहेत, त्यांना टाचण्या टोचलेल्या आहेत। याचा अंधश्रद्धेतनं उद्देश एकच असतो की ज्या शत्रूला आपल्याला कायमचं मिटवायचं आहे, नेस्तनाबूत करायचं आहे किंवा ठार मारायचं आहे, त्याच्यावर आपण एखाद्या बुवा बाबा मांत्रिकांनी त्यांना तो प्रकार सांगितला असेल अंधश्रद्धेतनं आणि त्याच्यामुळे त्यांनी तो प्रकार इथे केलेला आहे, रात्रीच्या अंधारात केला असेल आणि एखाद्याचा मृत्यू ह्या पद्धतीने घडून आणता येतो अशा स्वरूपाची अंधश्रद्धा आपल्या समाजात असल्यामुळे प्रत्यक्ष मारता येत नाही म्हणून अंधश्रद्धेच्या आधारे कर्मकांड आणि जारण मारण आणि जादूटोना करून त्या व्यक्तीला ठार मारण्यासाठीचा प्रयोग, याला ब्लॅक मॅजिक, जादूटोना किंवा जारण मारणही आपल्या ग्रामीण भाषेमध्ये म्हटलं जातं, तर या स्वरूपाचं इथे केलेलं आहे। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आम्ही सर्व कार्यकर्ते असं सांगू इच्छितो की जगामध्ये अशी कुठलीही जारण मारण, जादूटोना, भूत, भानामती असं काही नसतं। ती निखालसपणे अंधश्रद्धा आहे, ती शोषणावर आधारित आहे आणि ती मृत्यूचं भय दाखवणारी आहे। तर ह्या अंधश्रद्धेपासून प्रबोधन करण्यासाठी आम्ही आज गोराणे सर आणि मी इथे स्मशानभूमीत आलेलो आहे। तसंच वलखेडच्या ग्रामस्थांचंही आम्ही काही दिवसानंतर ग्रामसभेमध्ये प्रबोधन करणार आहोत आणि इथे जी ह्या पद्धतीचे दहशत झालेली आहे आणि गेल्या 4-5 वेळेस सरपंच साहेबांनी सांगितलं की पाचवी वेळ आहे की या स्वरूपाचं इथे झालेलं आहे। या पद्धतीचे ह्या अंधश्रद्धेवर कोणी विश्वास ठेवू नये, सर्वांना आश्वस्त करण्यासाठी इथे आम्ही आलेलो आहे। माझ्यासोबत आमचे प्राचार्य डॉक्टर ठकसेन गोराणे राज्य सरचिटणीस आहे, ते तुमच्याशी आता संवाद साधतील। मित्र, वलखेड गावामध्ये स्मशानभूमीमध्ये जिथं भावनेचा संबंध जास्त असतो अशा ठिकाणी लोकांना दहशतीच्या मार्गाने हे जारण मारण आणि अघोरी प्रकार, ज्याला एखाद्याला शत्रूला समजायचं आणि त्याला मुदत द्यायची ना, हा प्रकार इथं केला म्हणून तुझा मृत्यू जवळ आला अशी दहशत बसवायची ना, असं 3-4 वेळा इथं झालं असं माननीय सरपंच साहेब विनायक शिंदे आणि त्यांचे सगळे सहकार्यांनी सांगितलं आणि तातडीने आम्ही कालच आम्हाला कळल्यानंतर आज इथं या वलखेडच्या स्मशानभूमीमध्ये त्यांच्या समेत आलो। यापूर्वी आम्ही पोलीस स्टेशनलाही गेलो, तिथं आदरणीय शेखर साहेब जे PI आहे त्यांनाही भेटलो, त्यांना आम्ही तक्रार अर्ज दिला। त्यांनी सांगितलं की ग्रामसभेमध्ये प्रबोधनात्मक कार्यक्रम आपण घेऊया, तेही आमच्या सोबत असणार आहेत। आमची महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की अशा प्रकारचा जादूटोना, मंत्रतंत्र, काळी जादू करणी, भानामती असा कुठलाही काही प्रकार नसतो। ते वैज्ञानिक दृष्टिकोनाशी विसंगत गोष्टी असतात। परंपरेने लोकांच्या मनामध्ये अज्ञानातून, अगतिकतून आलेल्या त्या गोष्टी असतात, त्याच्यावर लोकांना विश्वास ठेवू नये हे आव्हान आम्ही महाराष्ट्र अनिसच्या वतीने करतो आणि लवकरच आम्ही माननीय सरपंच साहेबांच्या पुढाकाराने ग्रामसभेमध्ये पोलीस अधिकारी साहेब आणि महाराष्ट्र अनिसचे आम्ही काय पदाधिकारी लोकांचं प्रबोधन, सप्रात्यक्षिक, चमत्काराचे प्रात्यक्षिक दाखवून प्रबोधन करणार आहोत
लोकांनी तोपर्यंत अशा कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नये आणि पोलिसांना आम्ही विनंती केलेली संघटनेच्या वतीने की त्यांनी अशा प्रकारचं थोडी सखोल चौकशी करून जर दोषी असतील त्यांच्यावर कायदेशीर जादूटोणाविरुद्ध कायद्याअंतर्गत कारवाई करावी, तत्सम कायद्याचे कलमही त्याला लावावे, जेणेकरून ह्या गावातील ग्रामस्थांच्या मनामध्ये असलेली ही भीती कायमची नष्ट होईल असे आम्ही आवाहन करीत आहोत. न्यूज 15 मराठीसाठी प्रतिनिधी बापू चव्हाण, नाशिक.